मालिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजाधिराज सद्गुरुनाथ समर्थ रत्नाकर महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ सद्गुरु समर्थ रत्नाकर महाराजांच्या कृपाशीर्वादाने सद्गुरु समर्थ रत्नाकर महाराजांनी आपल्याला हा दत्त जयंतीचा सोहळा आज या ठिकाणी मानगापूरमध्ये दुपारा पुष्पवृष्टी झाली आणि आज या ठिकाणी संध्याकाळी कराळी गावामध्ये दत्त मंदिरामध्ये या ठिकाणी पुष्पवृष्टीचा कार्यक्रम आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाले. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा निघालो घेऊन दत्ताची पालकी निघालो घेऊन दत्ताची पालकी निघालो घेऊन दत्ताची पालकी निघालो घेऊन दत्ताची पालकी आम्ही भाग्यवान अडकत जात झुलते हळूच दत्ताची पालखी झुलते हळूच दत्ताची पालखी निघालो घेऊन 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 दत्ताची पालखी. म्हणून रत्नाकर महाराजांनी दत्ताची त्या ठिकाणी सेवा केली आणि या ठिकाणी तनाळी गावामध्ये या ठिकाणी दत्त मंदिर या ठिकाणी बांधलं. म्हणून आपण वर्षातून एकदा या ठिकाणी आपण पुष्पवृष्टीला या ठिकाणी येतो. म्हणून सोहळा आज या ठिकाणी रत्नाकर महाराजांनी दिलेला हा आपण सोहळा सर्वांनी मिळून या ठिकाणी 22 वर्ष झाला आपण या ठिकाणी चालवतो. अशी सर्वांनी रत्नाकर महाराजांची सेवा त्या ठिकाणी करायची आहे. म्हणून रत्नाकर महाराजांनी भगवान दत्तात्रेयाला त्या ठिकाणी प्रसन्न करून त्या ठिकाणी घेतलं. म्हणून आपली त्या ठिकाणी संकट निवारण त्या ठिकाणी झाले. आले संकट निवारी आलेलं संकट निवारणारा तो वेगळा आहे. म्हणून आज या ठिकाणी पुष्पवृष्टीला आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. आणि आता प्रवचन संपल्यानंतर पुष्पवृष्टी होईल, परत आरती होईल आणि परत महाप्रसाद आहे इथं जे केलेलं आहे. महाप्रसाद नंतर मठावरती गेल्यानंतर परत दिंडी प्रदक्षिणा झाल्यानंतर परत आरती होईल. आरती झाल्यानंतर परत आता महाप्रसादाची व्यवस्था आहे. आणि उद्या सगळ्यांनी 11 वाजेपर्यंत सगळ्यांनी हजर राहायचं आहे. आपल्याला 12 वाजे